नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण या घटकावर माहिती बघणार आहे. यामध्ये अर्थ, इतिहास, टप्पे, कारणे, उद्दिष्टे, फायदे व तोटे अशा संबंधित सर्व घटकावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आज आपण या व्हिडिओमध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण या घटकावर माहिती बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न, राष्ट्रीयकरण म्हणजे काय? बघा, जेव्हा एखाद्या बँकेची मालकी ही सरकारकडे येते व त्याचबरोबर सरकार हे स्वतः त्या बँकेचे व्यवस्थापन करते, अशा क्रियेला आपण राष्ट्रीयकरण असे म्हणतो. बघा, एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्याचबरोबर त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते, तेव्हा त्यास आपण राष्ट्रीयकरण असे म्हणतो. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 या रोजी करण्यात आले. त्याचबरोबर पुढे बघा, 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली, म्हणजेच SBI. SBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जुलै 1955. RBIचे कधी झाले? 1 जानेवारी 1949. लक्षात ठेवा तारखा. पुढे पहा, 19 जुलै 1969 रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमद्वारे 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ते कोणकोणते बँके आहेत ते आपण पुढे बघणार आहे. बँका राष्ट्रीयकरण करण्याची गरज का भासली ते आपण बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये बँकिंग सुविधा कमी आहे. बघा, त्या काळामध्ये ग्रामीण भागात बँकिंग सुविधा हे कमी होत्या, तर ग्रामीण भागापर्यंत ती सुविधा पोहोचावी यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्याचबरोबर उद्योगपती, श्रीमंत वर्गाकडे कर्जाचा जास्त प्रभाव. बघा, जे उद्योगपती आहेत किंवा जे श्रीमंत व्यक्ती आहेत अशाच लोकांना जास्त कर्ज देण्यात येत होते. तर असं होऊ नये, सर्वसामान्य लोकांना देखील कर्ज पुरवता येतील त्यासाठी आपल्याला बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी, गरीब, लघुउद्योग यांना कर्ज मिळत नव्हते, त्यासाठी त्यांना देखील कर्ज मिळावे. शेतकरी वर्गांना, गरीब लोकांना, लघुउद्योग, जे काही लहान लहान उद्योग आहेत अशा उद्योजकांना देखील कर्ज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्दिष्टाने, या कारणामुळे बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रावर काही मोजक्याच उद्योगपतींचा प्रभाव होता. काही असे मोजके व्यक्ती होते, त्याच लोकांना बँकाकडून कर्ज मिळत होते. तर असं होऊ नये, सर्वसामान्य लोकांना देखील कर्ज देता यावं यासाठी बँका राष्ट्रीयकरण करण्यात आल्या. त्यानंतर आर्थिक असमानता कमी करणे, म्हणजे जे श्रीमंत आहेत फक्त त्यांनाच कर्ज देणं किंवा जे गरीब लोक आहेत त्यांना कर्ज न देणे असं होऊ नये. तर सर्वसामान्यपणे आर्थिक असमानता किंवा आर्थिक विषमता दूर करण्याचं काम ह्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून दूर करण्यात आले आणि त्यामुळे बँका राष्ट्रीयकरण करण्याची गरज निर्माण झाली. अशा अनेक खूप कारणे आहेत. आपण त्यातले काही मोजके आणि महत्त्वाचे कारणे या व्हिडिओमध्ये आपण बघितली. आता पुढे बघूयात. बँका राष्ट्रीयकरणाचे प्रमुख 2 टप्पे. बघा, लक्षात ठेवा, आपल्याला खूप परीक्षामध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो. बँका राष्ट्रीयकरण जेव्हा झाल्या त्या प्रमुख 2 टप्प्यामध्ये झाले. पहिला टप्पा जो आहे तो 1969 मध्ये. पहिला टप्पा 1969 मध्ये. त्यावेळी एकूण 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, म्हणजेच त्या बँकावर सरकारचं नियंत्रण लागू झालं किंवा सरकारने त्या बँकांना आपल्या ताब्यात घेतल्या आणि सरकारच्या व्यवस्थापनाखाली त्या दिवसापासून त्या 14 बँकांचं कामकाज हे चालतं. बरोबर आहे.
त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा कधी आहे बघा, 1980 या साली पुन्हा एकदा राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यामध्ये 6 प्रमुख खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ते कोणत्या बँका आहेत आपण पुढे बघूयात. बघा, हा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा जो आहे नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण करण्याचं, जे पहिला टप्पा आहे तो 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले. कोणकोणत्या बँका बघायत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न वगैरे यावर पेपरला येऊ शकतात स्पर्धा परीक्षामध्ये किंवा क्विज तुम्ही कुठे देत असाल, प्रश्न मंजुषामध्ये, अशा खूप ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतात. बघा 14 बँका कोणकोणत्या: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युको बँक, अलाहाबाद बँक आणि देना बँक. तर अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्यावेळी करण्यात आलं. कधी? 1969 मध्ये. दुसरा टप्पा जे आहे, दुसरा टप्पा 1980 मध्ये करण्यात आलं आणि यामध्ये एकूण 6 बँकांचा समावेश होता. कोणकोणते बँक आहेत बघा: आंध्र बँक, पंजाब अँड सिंध बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक आणि विजया बँक. तर अशा पद्धतीनं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये हा दुसरा टप्पा झाला. अशा एकूण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, बँका राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत बघा. सर्वांसाठी बँकिंग सेवा उपलब्ध करणे. बघा, अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत, ग्रामीण भागातील व्यक्तीपर्यंत बँकिंगच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ग्रामीण भागात बँका वाढवणे. बघा, आज काही ग्रामीण भागात देखील आपल्याला बँका बघायला मिळतात, जसं की बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. अगदी छोट्या खेडेगावात देखील आपल्याला या ब्रँचेस बघायला मिळतात. कशामुळे शक्य झाले? बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळे हे शक्य झाले. त्यानंतर शेती, लघु उद्योजकांना कर्ज उपलब्ध करणे या उद्देशाने देखील बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्याचबरोबर आर्थिक नियोजनाला चालना देणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. म्हणजे थोडक्यात काय, समाजातील जो वर्ग आहे, श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग, अशा सर्व लोकांना समान पद्धतीने वागणूक मिळण्यासाठी या ठिकाणी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे लहान उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किंवा काही आर्थिक मदत करण्यासाठी किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना डायरेक्ट त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढे बघा, राष्ट्रीयकरणामुळे कोणकोणते फायदे झाले बघा. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शाखा सुरू आहेत. शेतकरी गरिबांना कर्ज उपलब्ध आहे. बघा, शेतकरी वर्गांना देखील कर्ज मिळतात, गरिबांना कर्ज मिळतात. त्याचबरोबर लहान उद्योजकांना कर्ज मिळतात आणि शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत, ज्या काही योजना आहेत, त्या योजनेचा लाभार्थी हे ग्रामीण भागातील त्या व्यक्तींच्या अकाउंटवर थेट जमा केले जाते. या सर्व उद्दिष्टामुळे आपल्याला बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हा एक फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर पुढे बघा, सामाजिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली. त्याचबरोबर बँकिंगमध्ये लोकांचा विश्वास वाढला. बघा, बँकावर लोकांचा जास्त विश्वास आहे. एखादे पैसे समजा आपण घरी ठेवलो तर आपल्या मनामध्ये धाकधूक असते की कधी चोरी होईल, पण आपण तेच पैसे जर समजा बँकेमध्ये ठेवली तर आपले पैसे हे सुरक्षित असतात. त्यासाठी बँकामध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत, लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. अशा अनेक सुविधा आहेत. आपण त्यातले काही मोजके फायदे या ठिकाणी बघत आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित झाले. म्हणजे पैसा चोरी न होणे. बँकेत जर आपण पैसे ठेवले तर आपले पैसे सुरक्षित राहतील. त्याचबरोबर त्या पैशावर आपल्याला व्याज मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने या कारणामुळं आपल्याला राष्ट्रीयकरण करण्यासाठी गरज निर्माण झाली आणि याचे फायदे देखील आपल्याला भरपूर या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप सारे फायदे आहेत. आपण त्यातले काही मोजके या ठिकाणी आता बघितले. त्यानंतर काही तोटे बघा. सरकारी नियंत्रण जास्त आहे, कार्यक्षमता कमी आहे. त्यानंतर नोकरशाही वाढली.
स्पर्धा कमी झाल्यामुळे सेवा गुणवत्तेवर परिणाम झाले आणि नॉन परफॉर्मिंग असेट्स यामध्ये वाढ झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण बँकांचे राष्ट्रीयकरण याबद्दल थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, सध्या किती राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या तुम्ही कमेंट करून सांगा. त्यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याची माहिती बघणार आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथेही आम्हाला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट नोट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाने इन्स्टा अकाउंट आहे, जे तुम्हाला शैक्षणिक कामासाठी अतिशय उपयुक्त आहे, तिथेही तुम्ही जॉईन व्हा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.